नमस्कार. मी भगवान रेगुडे, संयोजक ठेवीदार कृती समिती महाराष्ट्र राज्य. गेल्या 2 वर्षापासून सर्वसामान्य माणसाचे कष्टाचे पैसे या मल्टीस्टेटमध्ये आहे. सरकार गांभीर्याने घेत नाही. ज्या केंद्रीय सहकार विभागाने ज्या सोसायट्यांना मान्यता दिली त्यांच्या ते कशा प्रकारची कारवाई करत नाही आणि आर्थिक फसवणूक झाली म्हणून पोलीस स्टेशन गुन्हेही दाखल करून घेत नाही. आणि म्हणून गेवराई या ठिकाणी एक दुर्दैवी घटना झाली. पैसे मिळत नाही, मुलाचे शिक्षण होत नाही आणि म्हणून त्यांनी मल्टी स्टेटमध्ये छत्रपती मल्टी स्टेटमध्ये सुरेश जाधव खळेगाव गेवराई तालुका यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि जर अशाच आत्महत्या होत राहिल्या तर हे थांबण्यासाठी जर शासनाने थांबिलं नाही तर या ठिकाणी आम्ही पुन्हा येणाऱ्या गुरुवारपासून आंदोलन सुरू करा, रस्ता रोको करणार आहे. याची शासनाने दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 1.5-2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या मल्टीस्टेट आहेत, विशेषतः ज्ञानराधा मल्टीस्टेट, ज्याच्यामुळं हजारो शेतकऱ्यांची, गोरगरिबांची, ठेवीदारांची फसवणूक झालेली आहे, त्या संदर्भामध्ये अंबड तहसील कार्यालयाच्या समोर जवळजवळ 128 दिवस धरणे आंदोलन इथल्या ठेवीदाराने केलं होतं. नंतर शासनाने त्या संदर्भात जी कारवाई करणं अपेक्षित होतं त्या दृष्टीने कारवाई आजपर्यंत झालेली नाही आहे. आणि गेल्या 1.5 वर्षापासून ठेवीदार आपल्या ठेवी मिळतील या आशेवरती आहेत. तरीही या निमित्ताने आज पुन्हा एकदा गेवराईसारखे प्रकरण अंबड तालुक्यातही घडू नये, अंबड परिसरातही घडू नये. कारण इथला शेतकरी आणि ठेवीदार हा प्रचंड हवालदिल झालेला आहे. त्याचे कष्टाचे लाखो रुपये या मल्टीस्टेटच्या ठेवीमुळे रूपात पडलेले आहेत. त्यापैकी एकही रुपया मिळत नाही आहे. आणि पर्यायानं त्यांच्या मुलाचं शिक्षण असेल, मुलींचे लग्न असतील किंवा इतर शेतीची जी कामे आहेत यासाठी त्याला पैसा न मिळाल्याने तो टोकाचे पाऊल उचलू शकतो. या निमित्ताने पुन्हा एकदा शासनाला आजच्या निवेदनाच्या निमित्ताने कळकळीची विनंती आहे की त्यांनी वेळीच यावरती ॲक्शन घेऊन ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी कार्यवाही करावी. नमस्कार. मी डॉक्टर सावंत, ठेवीदार न्याय हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य याचा सदस्य आहेत. मागच्या 128 दिवस याच अंबड तहसीलच्या परिसरामध्ये आम्ही 128 दिवस फक्त गुन्हा दाखल करण्यासाठी, संबंधित ज्ञानराधा बँकेवरती गुन्हा दाखल करण्यासाठी 128 दिवस आम्हाला उपोषण करावं लागलं. त्यानंतर पुढे गुन्हा दाखल झाला, परंतु गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आज ते गुन्हा दाखल होऊन जवळपास 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. या 1 वर्षामध्ये फक्त 4 आरोपींना अटक झालेली आहे. परंतु जे मुख्य आरोपी आहे त्या गुन्ह्यामधील अर्चना कुटे आज पण पोलिसांना सापडत नाही आहे. म्हणजे कुठंतरी एक त्या ठिकाणी तुम्ही मारल्यासारखं करा, आम्ही रडल्यासारखं करतो अशातला प्रकार या ठिकाणी सुरू आहेत. परंतु अर्चना कुटे आज पण सर्वांना माहीत आहे कुठं आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे म्हणून साठी. परंतु त्या पद्धतीचा तपास होत नसल्याकारणाने आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. जर येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये आम्ही दिलेल्या टाईम पिरियडमध्ये जर अर्चना कुटेला अटक करण्यात आली नाही तर आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन उपोषण करणार आहोत. त्यानंतर जस्ट आत्ता 4 दिवसापूर्वी छत्रपती मल्टीस्टेटचे एक ठेवीदार, त्या व्यक्तीचे ज्ञानराधामध्ये पण काही पैसे होते, छत्रपती मल्टीस्टेटमध्ये पण पैसे होते. त्या व्यक्तीने, सुरेश जाधव या व्यक्तीने खळेगाव या ठिकाणी त्यांनी मल्टीस्टेटच्या शाखेच्या समोर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आम्ही भेट दिली असता त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे जे PI आहेत यांना भेटण्यासाठी आम्ही गेवराई या ठिकाणी गेलो असता तिथल्या पोलीस स्टेशनच्या PIने सर्रासपणे पूर्ण या ठिकाणी जालना आणि संभाजीनगरची टीम जी होती त्यांच्यासोबत काही नातेवाईक पण होते. या नातेवाईकांकडे त्यांनी कसल्याही प्रकारचं लक्ष न देता त्या ठिकाणाहून त्यांनी भिडकावून लावलं. अशा पोलीस स्टेशनच्या PIकडून संबंधित व्यक्तींना न्याय मिळेल का हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असल्याकारणाने त्या ठिकाणी तसे अधिकारी एक तर त्या ठिकाणी त्यांना तुम्ही बरखास्त करा किंवा त्यांना त्या ठिकाणाहून तुम्ही पुढे ट्रान्सफर करून चांगले अधिकारी त्या ठिकाणी नेमणूक करा. आम्ही त्या ठिकाणी जी घटना घडली त्यांचं लाईव्ह चित्रीकरण पण त्या ठिकाणी केलं. संबंधित आता एक अर्ध्या तासापूर्वी कमिशनर साहेबांनी SP साहेबांना फोन केला, बीड SPंना. त्यानंतर पुढे संबंधित PI फोनवरती सॉरी म्हणून माफी मागतोय. परंतु अशा प्रकारचे जर प्रकरण घडत असतील तर हे खूप दुर्दैवी आणि चुकीचं आहे. यासाठी माझी
शासनाला विनंती आहे, माननीय गृहमंत्र्याला विनंती आहे की आपलं पोलीस डिपार्टमेंट कशा प्रकारचं काम करतं याकडे सुद्धा आपण व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. नसता बीडला जे प्रकरण झालं आत्महत्या, हे आत्महत्या सत्र संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू होईल आणि हे पुढं जर थांबायचं असेल तर यासाठी शासनाने याच्यात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. एवढेच मी या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला, केंद्रीय गृहमंत्र्याला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला व गृहमंत्र्यांना पण या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.